नमस्कार सर्वांना, आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी। एकदम अशी लुसलुसीत आणि मोकळी फट्ट साबुदाणा खिचडी। तुम्हीही या पद्धतीने बनवाल तर तुमची ही साबुदाणा खिचडी अशीच होईल। तर यासाठी आपण एक वाटी साबुदाणा घेणार आहोत। तुमची साबुदाणा खिचडी चिकट होत असेल तर या टिप्स वापरून तुम्ही साबुदाणा खिचडी बनवू शकता। एक वाटी साबुदाणा घेऊन यामध्ये पाणी टाकून आपण याच्यामधली धूळ वगैरे असेल तर हे स्वच्छ धुवून घेऊया। याला आपण धुवून घेणार आहोत। तर हे धुवून झालेलं आहे, यातलं पाणी काढून टाका। या पद्धतीने बनवाल तर चिकट बिलकुल होणार नाही। पाणी काढून झालेलं आहे, यामध्ये आता पाणी टाकून आपण याला झाकण ठेवून 10 मिनिटभर असेच पाण्यामध्ये याला भिजवत ठेवा। आपले 10 मिनिटे झालेले आहेत। आता यामधलं सर्व पाणी आपण काढून टाकणार आहोत। आता हे पाणी आपण काढलेलं आहे, याला आपण आता झाकण ठेवून 2 तासभर ठेवणार आहोत। याला 7-8 तास किंवा रात्रभर ठेवण्याची गरज नाही। या पद्धतीने कराल तर 2 तासामध्ये तुमची हे साबुदाणा मस्त असा फुगेल। तुम्ही बघू शकता 2 तास झालेले आहेत। हा साबुदाणा एकदम टम्म असा फुगलेला आहे। या टिप्स वापरून कराल तर एकदम असा टम्म साबुदाणा मस्त फुगलेला आहे। आता आपण एका पॅन मध्ये शेंगदाणे भाजून घेऊया आणि या शेंगदाण्याला एकसारखं हलवत राहा, म्हणजे हे एकदम कुरकुरीत आणि कडक भाजले जातील। तुम्ही बघू शकता शेंगदाणे असे कडक भाजलेले आहेत। याला आपण आता काढून घेऊया आणि थोडा वेळ याला थंड करायला ठेवूया। आता याची वरची साल काढून घेऊया। तुम्हाला काढायची असेल तुम्ही काढू शकता किंवा असाही याचा कुट्टा बनवू शकता। आपली साल काढून झालेली आहे। आता आपण एका खलबत्ता घेऊन त्याच्यामध्ये 5 ते 6 मिरच्या तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही घ्या आणि थोडंसं मीठ टाकून याला कुटून घेऊया। असं याचं सारण जाडसर कुटून घ्या। हे आपलं जाडसर कुटून झालेलं आहे, याला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। कुटल्यामुळे साबुदाण्याला मस्त चव येते। मिक्सरपेक्षा या खलबत्त्यामध्ये जास्त चव येते। आता शेंगदाणे पण आपण या खलबत्त्यामध्येच कुटून घेणार आहोत। याला पण आपण जाडसर असंच ठेवणार आहोत। आपण याला कुटून घेऊया। तुम्ही बघू शकता हा कुटून झालेला आहे। आपल्याला याच पद्धतीने जाडसर पाहिजे आहे। जाडसर कुट्टा असेल तर साबुदाणा खिचडी अजूनच मस्त लागते। थोडेसे 2 बटाटे छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत। आता पॅन मध्ये तूप किंवा तेल टाकून तुम्ही घेऊ शकता। हे थोडंसं तापलं की यामध्ये आपण हे बटाटे टाकून घेऊया आणि याला हलवून घ्या। हे बटाटे अर्धवट शिजले पाहिजे तेलामध्ये, तोपर्यंत याला हलवून घ्या। बाकीचा बटाटा साबुदाणा खिचडीमध्ये शिजला जाईल। आपला अर्धा बटाटा शिजून झालेला आहे। यामध्ये हा जाडसर मिरचीचा ठेचा टाकूया आणि यालाही थोडंसं हलवून घेऊया। मस्त असा हा पण तळलेला आहे मिरचीचा ठेचा। यामध्ये आता आपण हा साबुदाणा टाकून घेऊया आणि हा जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून घ्या आणि आपण मिरचीमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडं मीठ टाकून घ्या चवीनुसार आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। याला कंटिन्यूली हलवायला लागेल,
कारण की हा खाली लागेल. हा मस्त असा एकजीव झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यावर आपण झाकण ठेवून याला 2 ते 3 मिनिटभर असंच ठेवून देऊया स्लो गॅसवर. 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत, काढून बघूया. साबुदाणा असा सॉफ्ट झालेला आहे. याला हलवून घ्या. याला कंटिन्यू असं 7 ते 8 मिनिटं हलवत राहावं लागतं. मध्ये मध्ये तुम्ही हलवत राहा, म्हणजे याला टाईम लागतो. तुम्ही बघू शकता मऊसूत असा साबुदाणा तयार आहे. चवीलाही एकदम मस्त आणि मोकळा फट्ट. परफेक्ट उपवासासाठी हा साबुदाणा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. या पद्धतीने पाणी टाकून तुम्ही 10 मिनिटे असाच ठेवून द्या, म्हणजे तुमचा साबुदाणा एकदम मोकळा तयार होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.